लातूर महानगरपालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत. जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत विशाल देवकते. भैया नमस्कार. नमस्कार. आपण प्रभागामध्ये फिरत आहात. प्रचाराचा पहिला टप्पा आपला पार संपलेला आहे. जनतेने काय आपल्याला प्रश्न सांगितले आणि कशा उपाययोजना करणार? ज्यावेळेस मी प्रभागात फिरतोय, प्रचारासाठी फिरतोय, डोर टू डोर, म्हणजे प्रत्येक नागरिकाशी माझी ज्यावेळेस भेट घेतोय, माता मागणीची भेट घेतोय, प्रथमतः सर्व महिला बांधवाचा मुद्दा आहे की लाईटीचा मुद्दा आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 11 असे काही एरिया आहेत की त्या ठिकाणी अजूनपर्यंत लाईट किंवा पोलची समस्या आहे. काही ठिकाणी गटारीची समस्या आहे. काही ठिकाणी म्हणजे लोकांनी आता गेलेल्या मागल्या नगरसेवकांनी काय काय केलं काय आम्हाला कल्पना नाही. पण इथे लोक सांगतात की बाबा आम्ही ह्या समस्येला सध्या समोर जात आहोत. ह्या जर समस्येचं तुम्ही आमचं निवारण केलं तर 100% आम्ही लाडक्या बहिणी, एकनाथ शिंदे साहेबाच्या लाडक्या बहिणी आहोत. आम्ही 100% तुम्हाला मतदान करू. आम्ही तुमच्यासोबत राहू. लाडकी बहीण विधानसभेमध्ये होती सोबत. आता महापालिकेचा निवडणूक आहे. इतर पक्षही लाडकी बहीण आम्हाला सपोर्ट करणार असं म्हणतात. त्याबद्दल काय सांगा? सर्व लाडक्या बहिणीला माहीत आहे की लाडक्या बहिणीचे जनकच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे आहेत. आणि ज्यावेळेस लाडकी बहीण चालू केली त्यावेळेस कुण्या पक्षानं लाडक्या बहिणीला विरोध केला हे आपल्या सर्वांना माहीत आहे चांगल्या प्रकारे. पण एकनाथ शिंदे साहेब कुठेही न डगमगता त्यांनी एकच शब्द दिला होता की माझी लाडकी बहीण योजना जी मी चालू केलेली आहे, किंवा लाडकी बहीणसोबत लाडका भाऊ असेल, वरिष्ठांचे असतील, ST बस फेरी असेल, या सर्व योजना मी चालू केल्या आहेत. कधीच आयुष्यात त्या योजना बंद होणार नाहीत हे त्यांनी ग्वाही दिली आणि त्याचा 100% मला फायदा होणार आहे. विशाल देवकतेलाच का निवडून द्यायचं? मी एकतर प्रभाग क्रमांक 11चा प्रॉपर मूळचा उमेदवार आहे. बाकीच्या उमेदवाराचं मी काय बोलत नाही. प्रथमतः आणि मी प्रभागात गेल्या वेळेस मी महानगरपालिका 2017ला महानगरपालिका लढलेली आहे. अवघ्या थोड्या मतामध्ये माझा पराभव त्यावेळेस झाला होता. तो मान्य करून मी त्याच डबल ताकदीनं प्रभाग क्रमांक 11मध्ये फिरतोय, काम करतोय. मग त्या ठिकाणी गटारीचे कामं असतील, कुणी वयोवृद्धाचे कामं असतील, कुणाचे आरोग्याचे असतील, कुणाचे तहसीलचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे कामं असतील. हे गेली 8 वर्ष झालं, किंवा महापुरुषाची जयंती असतील, या प्रभागात फिरणं असेल, सर्व अडीअडचणी मी गेली 8 वर्ष झालं प्रभागात फिरून करतोय. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, तयारी माझी अशी नव्हती, पण पक्षाचा आदेश आणि माझी कामं बघून पक्षाने मला आदेश दिला आणि माझ्या लाडक्या बहिणीला सांगितलं, लाडक्या भावाला सांगितलं की ह्यावेळेस तुम्हाला थांबायचं, आम्ही तुम्हाला 100% विजयी मतानं निवडून आणू. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. जनतेसाठी काय आवाहन करा? मी माझ्या मायबाप प्रभाग क्रमांक जयंतीला विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला मी देवकते विशाल अनिल, शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. येणाऱ्या 15 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं. आपला आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा सदैव माझ्या कायमस्वरूपी राहाव्यात. आणि येणाऱ्या मला विजयी करून दिल्यानंतर प्रभागात कुठल्याही प्रकारची अडचण मी राहू देणार नाही, किंवा कुठलीही अडचण मी दिसू देणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. नक्कीच कोणतं पद नसताना, नगरसेवक वगैरे पद नसताना समाजकार्यातून त्यांच्या प्रभागातील त्यांनी ते कामं यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या 15 तारखेला जनतेला प्रभागातील मतदारांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त बहुमताने मला विजयी करावं. सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर.